नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। तर मी आज बनवणार आहे अंड्याचा रस्सा। तर इथं मी 4 अंडी घेतलेले आहेत उकडलेले, आणि त्याच्यासाठी मसाला करण्यासाठी मी इथं हे खडे मसाले घेतलेले आहेत। धने 1 छोटा चम्मच, जिरे, शहाजिरे, लवंग, बदाम फूल आणि हे जावेत्री घेतलेले, आणि हे वाळलेलं खोबरं आहे ते खिसून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो आहे तो घालणार आहे, कोथिंबीर, आणि हा तळलेला कांदा आहे तो मी ग्रेव्हीसाठी वापरणार आहे। तर आपण हे सगळं आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया आणि मग फोडणी देऊया। आपण रस्सा बनवण्याच्या आधी आपण अंडी फ्राय करून घेऊया। तर मी ह्या अंड्यांना असे कट मारलेले आहेत आणि हे आपण आता पॅनमध्ये फ्राय करून घेऊया। त्याच्यावरती थोडीशी चटणी टाकायची, त्याच्यामुळे छान कलर येतो त्याला, आणि थोडीशी हळद, आणि ही छान भाजून घ्यायची आपल्याला अंडी। तर हे बघा गोल्डन फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला अंड्यांना सगळ्या। छान असे गोल्डन फ्राय सगळ्या बाजूने होऊ द्यायचे। अंडी फ्राय करून घेतली की अंडा करीला छान अशी चव येते, आणि जास्त पण भाजून घ्यायचं नाही आहे, नाहीतर मग त्याचं वरचं कवच म्हणजे वरचं जे पांढरं आहे ना ते असं चांबट होतं आहे, त्याच्यामुळे एकदम हलकं सॉफ्ट करून घ्यायचं आहे त्याला। तर आता आपण हे साईडला ठेवूया आणि फोडणी देऊया। तर फोडणीसाठी मी एका पातेल्यामध्ये चमचे तेल ॲड केलेलं आहे, आणि हा आपण मसाला हे बघा मिक्सरला असा छान वाटून घेतलेला आहे। आता तो घालायचा आहे आपल्याला आधी। भाजलेला कांदा घातला त्याच्यामध्ये एक वेगळा फ्लेवर येतो आहे, त्याच्यामुळे हे अंडा करी एकदम छान लागते। म्हणून अद्रक लसूणची पेस्ट 1 चम्मच ॲड करायची आहे, आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर एक 5 मिनटं तरी आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। तर आता हे बघा हा मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे। तर हे बघा मसाला व्यवस्थित बारीक झालेला आहे। मसाला बघा किती छान असा बारीक पेस्ट झालेला आहे। आपण कोणताही मटणाचा असू दे, चिकनचा असू दे, अंड्याचा असू दे, कोणताही रस्सा बनवताना मसाला त्याचा एकदम बारीक पेस्ट करायची, म्हणजे तो रस्सा आहे ना एकदम छान असा होतो। तर आता आपण ह्याच्यामध्ये मसाला ॲड करूया। अर्धा चम्मच हळद टाकूया, हा 1 छोटा चम्मच गरम मसाला आहे तो ॲड करूया, लाल तिखट टाकूया। लाल तिखट मी इथं 2 आणि अर्धा चमचा म्हणजे 2.5 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे। त्याप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे, आणि आणखीन एक 2 ते 3 मिनटं आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा हा मसाला आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये अंडी टाकूया। ही फ्राय केलेले अंडे आहेत ते ॲड करूया आपण ह्याच्यामध्ये। छान असे हलवून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। मी ह्या मसाल्याच्या भांड्यामधलंच पाणी ॲड करणार आहे। तुम्हाला कसं पातळ हवं आहे तसं तुम्ही बनवून घेऊ शकता। ठेवून देऊया आणि मग सर्व करूया। तर हे बघा कोल्हापुरी स्टाईल अंडा करी आपली तयार झालेली आहे, आणि कशी छान टेक्स्चर आलेलं आहे त्याला बघा, कलर वगैरे किती छान आलेला आहे, आणि अगदी आपल्याला हवी आहे तसं बनवू शकतो आपण त्यामध्ये। तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू।